3 फेब्रुवारी 2025 रोजी दर्यापूर जवळील एक दुचाकी अपघात घडला, ज्यामध्ये एक इसम गंभीरपणे जखमी झाला होता। या घटनेने रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे जखमी व्यक्तीला जीवन मरणाच्या संघर्षात समोर जावे लागले असते, पण आरटीओ अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या तात्काळ मदतीमुळे त्याला वाचवण्यात आला आहे। अमरावतीहून अंजनगाव सुर्जीकडे मजुरी साहित्य घेऊन जात असताना एका इसमाच्या होंडा ऍक्टिवा दुचाकीचा अचानक अपघात घडला। त्याच्या वाहनाच्या मागच्या चाकात साहित्याची पोत अडकून तो अनियंत्रित झाला आणि स्लिप होऊन पडला। त्याला डोक्याला गंभीर इजा झाली आणि रक्तस्राव होऊ लागला। त्याचवेळी घटनास्थळी गर्दी जमली, परंतु रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी विलंब झाला होता। त्यावेळी अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शोहेब शेख आणि निलेश जाधव हे त्यांचं शासकीय वाहन घेऊन मासिक शिबिरासाठी दर्यापूरकडे जात होते। त्यांना घटना दिसताच त्यांनी रुग्णवाहिकेला संपर्क केला आणि घटनास्थळी थांबून मदतीला धावलेत। अधिकाऱ्यांनी विलंब न करता रुग्णवाहिकेची वाट पाहणाऱ्यांना मदतीसाठी त्यांच्या शासकीय वाहन उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्यांच्या आधीच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात यश आलेत। अशा वेळी लोकांच्या मदत, योग्य वेळेवर केलेली हस्तक्षेप आणि अधिकाऱ्याची तत्परता हे जीवन वाचवू शकतात। हे प्रकरण एक ठराविक उदाहरण आहे की मदतीचा हात वाढवण्यापुढे किती मोठा फरक पडू शकतो। आपली काळजी घ्या आणि तसेच चांगले काम करणाऱ्यांना सन्मान द्या। धन्यवाद।